युवा कीर्तनकार त्यांच्याबद्दल किती जरी सांगितलं तरी कमीच आहे। असे एक आकाशवाणी कलाकार असलेले आपल्या गावचे एक हरिभक्त पराय नवनाथ महाराज निकम आणि भरत महाराज फडतरे ಇವರಿಗೆ ನನ್ನ ತುಂಬಾ ಹೃದಯದಿಂದ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ನಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿ तसेच आपल्या गुरुवारी अकबर महाराज यांच्या चरणी वंदन करून या सर्व माता भगिनींच्या चरणी वंदन करून माझ्या या सेवेला सुरुवात करतो। काट्याच्या आणीवरे वशे तीन गावे काय अलौकिक आहे बघा। काट्याच्या शेंड्यावरती तीन गावे बसतात। काट्याच्या शेंड्यावरती तीन गावे बसतात हे कसं काय बरं? या गावाची नाव सुद्धा तशीच आहेत, सातारे दुधारे आणि दह्यारी। सातारे दुधारे आणि दह्यारी। भरत पंच म्हणतील काट्याच्या शेंड्यावरती कसं काय गाव असते ती काहीतरी सांगतो आमचा दादा। पण तसं नाही, ही गाव कशी बसतात आणि कसं नाही हे सांगतो, सर्वांनी नीटपणाने ऐका। काट्याच्या निवरे वशे तीन गावे, दोन वसाड एक वशेच नाव, वसाड एक वशेच नाव। मग त्या वसाड पडलेल्या गावामध्ये तीन पारखी आली। पारखी तीन माणसं आली। तीन माणसं काट्याचं झाड हुडकत 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 काट्याच्या झाडाजवळ आले आणि झाडावर चढले। शेवटी काट्याचा शेंडा त्यांनी गाठला, पण तिथं काय त्यांना सापडे ना। वसाड पडलेली गावं ताकारी दुधार आणि धैर्य काय सापडते? मग काट्याचा शेंडा गाठला तिने, काट्याच्या शेंडावर त्यांना काय सापडे ना। का सापडे ना? दोन आंधळे एक दिशेच ना, दोन आंधळे तयारी। मग त्या तीन आंधळ्याला 3 रुपये दिले बाजार आणायला। तीन आंधळ्यांना 3 रुपये दिले बाजार आणायला। त्या तिघांनी 3 रुपये घेतलेले आहेत आणि सरळ वाण्याच्या दुकानाला बाजार आणायला गेलेले आहेत। अहो वाणी दादा, आम्हाला बाजार द्या हो। वाण्याच्या दुकानामध्ये वाणी रामांना बसलेले आहेत। त्या रामाने तिघांना 3 पिशव्यावरून बाजार दिला। त्या तिघांनी 1-1 रुपये वाणी रामाने ठेवले। अरे हे कसले? रामाने पैसे बघितले आणि म्हटलं अरे हे कसले पैसे? कसले दिले 3 रुपये? दोन खोटे एक चालेच ना, दोन मग त्या 3 रुपयाच्या 3 मूग आणले बाजारात।
मुगात जेवण करायला 3 रुपयाचे 3 मूग आणले. मथुरेच्या बाजारात आणले ते आईगडच्या बाजारात आईगडच्या बाजारात चालत नाही. त्या 3 मूग शिजायला मथुरेच्या बाजारातच आणायला लागतात. 3 रुपयाचे 3 मूग आणले, शिजत घातले. पण भानगड काय झाले? पाणी बोरचं होतं का, विहिरीचं होतं का, तळ्याचं होतं का, कशाचं होतं, काय झालं? मूग काय 2 कच्चे 1 शिजेच ना. मग त्या मुगात जेवण जेवायला तिथं 3 पाहुणे आले. 3 पाहुणे आले मुगात जेवण जेवायला. 3 पाहुणे आले. पाहुण्याशी तांब्या भरून प्यायला पाणी दिलं, चहा पाणी केला आणि जेवायला पंक्तीला बसवलं. जेवायला पंक्तीला बसवलं. दोघं पाहुणे इकडे बसले आणि दोघं पाहुणे इकडे बसला. शाबाश. अरे म्हटलं घरातली पाहुणं असं कसं करायलाय? पाहुणे त्या मुगाच्या जेवणाचा सुगंध बघितला. काय केलं पाहुण्यांनी? 2 रुसले 1 जेवच पाहुणं रुसला. आता अवघड झालं की मंदिर तयारी कसं काय करायचं? आवड की तुमच्या आमच्या घरी पाहुणं आलं रुसलं तर अवघड आहे ना परिस्थिती. पाहुणं जेविनात रुसलं पाहुणं. आता अवघड झालं की मग कसं करायचं भरत महाराज? पाहुणं रुसलं जेविनात. हा पाहुणं रुसलं मग जेविनात कसं काय करायचं? आता अवघड झालं ना. बेंगलोर मध्ये शाना डॉक्टर आहे का बघा की. तुमच्या आमच्या घरी पाहुणे आले जेवण तर अवघड आहे ना परिस्थिती. या 3 पाहुण्याशी 3 मसर आणली. मसर दूध खायला तिघांना 3 मसर. शाबाश. एका पाहुण्याला 1 पैसे. तिघांना 3 मसर आणि पाहुणं रुसलं जेवणात. याला कसं काय करायचं? याला उपाय म्हणून त्या पाहुण्याशी 3 मसर आणली. एका पाहुण्याला 1 बस. 2 किती काय खाताय खावा आणि लटवा. हा पण काय झालं? मसरा आणली, दावणीला बांधली, चारा पाणी घातला आणि पाण्याचा तांब्या घेतला आणि निघाली गवळून धार काढायला म्हशीची. पाण्याचा थाप म्हशीच्या पाठीवर मारला, धार काढायला लागली. म्हस काय दूध दिना. दुसऱ्या म्हशीच्या पाठीवर पाण्याचा थाप मारला, दुसरी म्हस पण दूध दिना. तिसरी म्हस पण दूध दिना. कसं करायचं? पाहुणं तरी रुसून बसल्या. सरकारी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायचं. मग पाहुणं रुसला तर कसं काय करायचं? ही मसर त्रास निघाली. गवळण म्हणाले, अहो कसली मसर आणली ही? तिने बी मसर धार दिलं ते दूध दिलं ते. पाहुणे तर रुसून बसल्यात. ही मसर कुठल्या बाजारात आणली म्हटली? जुन्या बाजारातली. ही मसर तिने मसर धार दिलं ते. कसली मसर आणली ही? कसली मसला आणि सांगू काय? 2 वांज्या 1 फळाच या 3 मसराशीने 3 रेड झालं. 3 रेड 3 रेड झालं. वाट असून सुद्धा 3 मसराशीने गोट असून सुद्धा 3 रेड झालं. शाबाश. ही मसर कुठल्या बाजारात? मथुरेच्या बाजारला. गोट असून सुद्धा 3 रेड झालं. शाबाश. म्हणून म्हणते तुझा रेडा कामला. मग 3 मसराशीने 3 रेड झालं. 3 रेड कसलं झालं महाराज? 2 मेल 1 जगत.